या विषयाअंतर्गत इयत्ता 12वी साठीच्या अभ्यासक्रमातील पहिला टॉपिक मानव आणि पर्यावरण यामधील आपण काही भाग यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत. जसे लोकसंख्या वाढ म्हणजे काय, लोकसंख्या वाढीमुळे नेमक्या कोणकोणत्या समस्या शहरी भागात आणि ग्रामीण भागात निर्माण होतात याबद्दलची माहिती पाहिली, किंवा लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय ह्या काही गोष्टींचा आढावा घेतलेला होता आपण. तर आजच्या लेक्चरमध्ये पर्यावरणीय समस्या टाळण्यासाठी किंवा पर्यावरणातील अनेक समस्यांवर उपाययोजना म्हणून स्थानिक समुदाय किंवा स्थानिक ज्या लोकांच्या परंपरा आहेत त्या परंपरा आपल्यासाठी कशा उपयुक्त आहेत याची काहीशी माहिती आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आजचा पॉइंट आहे तो म्हणजे स्थानिक समुदाय आणि परंपरा ज्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन होतं अशा काही परंपरांची माहिती, रूढी परंपरा आपल्याला काय करायचे जाणून घ्यायची. सुरुवात करत असताना स्थानिक ज्ञान या पॉइंट पासून आपण करतो. पण ह्या रूढी परंपरा किंवा स्थानिक परंपरा आपल्यासाठी का गरजेच्या आहेत, तर या सगळ्या परंपरांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य आतापर्यंत केलेले आहे. विविध वनस्पतींचं संवर्धन असेल, प्राणी प्रजातींचं संवर्धन असेल, तर या सगळ्या गोष्टींचा जर समावेश आपण सिलेबसमध्ये किंवा पाठ्यक्रमामध्ये केला तर त्याचा उपयोग करून आपण आहे त्या जैवविविधतेचं संवर्धन करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला या परंपरांची माहिती घेणे, परंपरांचा आढावा घेणे आवश्यक आहे आणि तेच काहीसं काम आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आता सुरुवात करत असताना स्थानिक ज्ञान अंतर्गत जैवविविधतेचे संरक्षण केलं जातं. आता याची उदाहरणं लक्षात घेत असताना आपल्याला असं लक्षात येईल की जे काही आदिवासी लोक आहेत, जंगल क्षेत्राच्या जवळ राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना जंगल क्षेत्रामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती प्रजाती आहेत त्याबद्दलचं ज्ञान असतं. मग त्या खाद्य वनस्पती कोणत्या आहेत, कुठल्या प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची आस्था किंवा त्याचं जतन करायचं आहे ही एक भावना असते आणि त्या भावनेच्या माध्यमातून त्या प्रजातींचं संवर्धन केलं जातं आणि त्यामुळे त्या प्रजातींचं अस्तित्व निसर्गामध्ये टिकून राहतं. तर अशी काही उदाहरणं घ्यायची झाली तर अगदी साधं सोपं उदाहरण जे तुम्हाला परिचयाचं आहे ते म्हणजे वटवृक्षाचं. आता वटवृक्ष हा पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत आपण महत्वाचा मानतो. आपल्या पूर्वजांनी त्याला धार्मिक जोड दिलेली आहे आणि धार्मिक जोड दिल्यामुळे हा वृक्ष आपण पवित्र मानतो आणि त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये या वृक्षाचं अस्तित्व असेल तर सहजासहजी कोणीही त्याची तोड करत नाही. आता या वृक्षाचा फायदा बघायचा झाला तर इतर वृक्षांना ज्यावेळेस फळं नसतात त्यावेळेस या वृक्ष प्रजातीला फळं असतात. त्यामुळे इतर पशुपक्षी जे निसर्गात आहेत त्यांच्यासाठी खाद्य मिळण्याची सोय म्हणून या वनस्पतीचा उपयोग होऊ शकतो. शिवाय पर्यावरण संतुलन, ऑक्सिजनचा पुरवठा करणारा असं हे वृक्ष म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्यामुळे आपली जी परंपरा आहे त्याला धार्मिक जोड दिलेली ती परंपरा आपल्याला इथं जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरते. आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर बिश्नोई समाजाद्वारा खेजरी हे जे वृक्ष आहे, खेजडी किंवा खेजरी असं म्हणलं जातं, तर या वृक्षाचं संवर्धन केलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या परिसरातील ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पती मानली जाते आणि त्यामुळे या वनस्पतीचे त्या लोकांनी संवर्धन केलेलं आहे. आधीच्या कालावधीमध्ये स्थानिक राजाने तिथे असलेल्या क्षेत्रातील ह्या खेजरी वृक्षाचे वृक्षतोड करायला सांगितलेली होती, कारण राजवाड्यासाठी आवश्यक असणारा लाकूड हा त्याला गरजेचा होता आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या वृक्षांची तोड करण्याचे आदेश दिलेले होते. पण स्थानिक लोकांच्या दृष्टिकोनातून हे वृक्ष अत्यंत महत्वाचं असल्यामुळे तिथं असणाऱ्या सर्व महिलांनी पुढाकार घेतला आणि ज्यावेळेस राजाचं सैन्य या वृक्षांची तोड करायला तिथपर्यंत आलं त्यावेळेस या महिला त्या झाडाला आलिंगन देऊन उभारल्या आणि म्हणूनच या आंदोलनाला पर्यावरण संवर्धनाच्यातलं पहिलं आंदोलन म्हणून ओळखलं जातं आणि चिपको आंदोलन म्हणून या आंदोलनाला आपण ओळखतो. आणि त्या माध्यमातून त्या परिसरात असणारे ही महत्त्वपूर्ण प्रजाती तिथल्या स्थानिक लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच जैवविविधतेतली ही महत्त्वपूर्ण वनस्पती आपण काय केलेली आहे, स्थानिक परंपरेद्वारा, रूढीद्वारा काय केलेली आहे, त्याचं जतन केलेलं आहे, त्याचं संवर्धन केलेलं आहे. आणखीन एका वृक्षाचं उदाहरण सांगायचं झालं तर काटेसावर ही वनस्पती खाद्य वनस्पती म्हणून वापरली जाते. त्याची जी फळं आहेत ती खाण्यासाठी वापरली जातात.
त्यामुळे त्या प्रजातीचं सुद्धा स्थानिक लोक काय करत असतात, संरक्षण करत असतात, संवर्धन करत असतात. तर जैवविविधतेच्या संवर्धनाची अशी काही उदाहरणं आहेत. वनस्पतीप्रमाणे प्राणी प्रजातींचं संवर्धन सुद्धा रूढी परंपरांच्या माध्यमातून केलं जातं. आपल्याकडे जसं वृक्षाला पवित्र मानलं जातं तसं काही तळी किंवा जलाशय जे आहेत ते देवदेवतांच्या नावाने पवित्र मानले जातात. आणि अशाच एक बांगलादेशमधील पवित्र ठिकाण आहे, एक तळ आहे ज्याच्यामध्ये गोड्या पाण्यात आढळणारी महत्वपूर्ण कासवाची प्रजाती तिथं आजही तिचं अस्तित्व टिकून आहे. कारण त्या पवित्र तळामुळे त्या तळ्याचं अस्तित्व टिकून आहे आणि ते अस्तित्व टिकून असल्यामुळे तिथं असणारी ही प्रजाती आजही सुरक्षित आहे. ॲस्पेडेरिटिस निग्रिकन्स नावाची गोड्या पाण्यात आढळणारी ही प्रजाती आजही या प्रथेमुळे काय झालेलं आहे, तिचं अस्तित्व टिकून आहे. तर हे काही प्रकार आपल्याला उपयुक्त ठरतात जैवविविधतेच्या संवर्धनासाठी, प्राणी प्रजातींच्या संवर्धनासाठी. किंवा आपल्याकडची रूढी परंपरा सांगायची झाली तर मासेमारी करणारे जे लोक आहेत ते पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मासेमारी पूर्णतः बंद ठेवतात. याच्या मागचं सायंटिफिक रिझन जर सांगायचं झालं तर हा कालावधी साधारणतः माशांच्या प्रजननाचा कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये जर मासे पकडले गेले तर त्याच्या येणाऱ्या जी काही नंतरचे पिलं आहेत त्यांचं संरक्षण होणार नाही. आणि म्हणून कदाचित ही परंपरा बनवली गेली की पावसाळ्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला ते काय करत असतात, सुरुवात करत असतात. तर या अशा रूढी परंपरा आपल्यासाठी काय आहेत, गरजेचं आहे. त्याच्यानंतर अनुवांशिक स्रोतांचे संरक्षण म्हणजे काही प्रजातींचं संरक्षण केल्यामुळे त्यांचे जे जीन्स आहेत ते काय होतात, आजही प्रिझर्व होतात किंवा त्याच्या संवर्धनाचं काम होतं. आता इथं मला चांगलं उदाहरण सांगता येईल किंवा पुस्तकामध्ये जे उदाहरण आहे त्याचा मी इथं उल्लेख करते ते म्हणजे गढवाल जिल्ह्यातील बीज बचाव आंदोलनाचा. 1987 साली या गढवाल जिल्ह्यामध्ये हरित क्रांती झाली आणि या हरित क्रांतीच्या दरम्यान मिश्र शेतीकडून तिथले शेतकरी एक नगदी पिकाकडे वळले आणि सोयाबीन सारखं पीक हे मोठ्या प्रमाणात त्या क्षेत्रामध्ये घेतलं जाऊ लागलं. आणि त्यामुळे मिश्र शेती जरा बाजूला पडली आणि पिकांची जी जैवविविधता होती या क्षेत्रातली ती काय झालेली होती, कमी झालेली होती. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस स्थानिक लोकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन बीज बचाव आंदोलनाला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून स्थानिक असणाऱ्या पिकांचे वाण त्यांनी काय केलेले होते, त्याचे संरक्षण केले होते, त्या बीजांचं कलेक्शन केलेलं होतं, त्यांची साठवणूक केलेली होती आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती निर्माण केली की मिश्र शेती करून या प्रजातींचं काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. या माध्यमातून त्या प्रजातींचे जीन्स आपण काय केले, प्रिझर्व केले, जीन्सचं संरक्षण केलं. म्हणून अनुवांशिक स्रोतांच्या संरक्षणाचं हे चांगलं उदाहरण आपल्याला इथं सांगता येईल. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर बीजजननी राहीबाई पोपरे ह्या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळे गावात राहणारी एक अशिक्षित महिला. पण ह्या अशिक्षित महिलाने मोठ्या प्रमाणात एक बीजांची बँक म्हणजे काय म्हणायचं, बियाणांची बँक तिने काय केलेली आहे, निर्माण केलेली आहे. असंख्य बियाणांच्या व्हरायटी ज्या त्या स्थानिक परिसरातून लुप्त होत चाललेल्या आहेत, नष्ट होत चाललेल्या आहेत, त्याचं संरक्षण तिने आपल्या स्थानिक प्रयोगातून किंवा आपल्या पारंपरिक पद्धतींचा वापर करून त्यांचं जतन केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून जवळजवळ 43 प्रकारच्या विविध स्थानिक पिकांच्या व्हरायटी किंवा पिकांच्या प्रजाती यांचं जतन या राहीबाईंनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना बीजजननी म्हणून ओळखलं जातं. त्याचमध्ये जवळजवळ तेल बियाणे किंवा स्थानिक प्रकारचे जी काही वेगवेगळ्या भाताच्या प्रजाती आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि हे करत असताना स्थानिक परिसरातील जवळजवळ 3500 शेतकऱ्यांची त्यांनी मदत घेतलेली आहे आणि त्या प्रजातींचं जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अनुवांशिक स्रोताचं संरक्षण करण्यासाठी हे ज्ञान, पारंपरिक ज्ञान आपल्याला इथं काय ठरतं, उपयुक्त ठरतं. त्यामुळे अशा पद्धतीचा पारंपरिक ज्ञानाचा उपयोग आपण आजही करून घेतला तर तो आपल्यासाठी फायद्याचा. पुढच्या ज्ञानाबद्दल विचार करायचा झाला तर खाद्य पिके आणि त्या वनस्पतींची जी माहिती स्थानिक लोकांना आहे त्याचा फायदा आपल्याला त्यांच्या संवर्धनासाठी होतो, त्याच्या संरक्षणासाठी होतो. मग अशी जे इथं मी उदाहरण दिलं काटेसावर वनस्पती, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये या प्रकारच्या प्रजाती खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.
तिथं असणारे स्थानिक लोक ज्यावेळेस इतर प्रजातींची उपलब्धता नसते त्यावेळेस या प्रजातींची जी काही बियाणं आहेत त्याची जी फळं आहेत ती वाळवून उकळून ती काय करतात, प्रिझर्व करून ठेवतात आणि इतर काही उपलब्ध नसेल त्यावेळेस या फळांचा वापर ते खाद्य म्हणून करत असतात. हे त्यांची पारंपरिक ज्ञान आहे, पण हे पारंपरिक ज्ञानामुळे ती प्रजाती आजही काय झालेली आहे, तिथल्या क्षेत्रामध्ये सुरक्षित आहे. म्हणजे हे ज्ञान इथं आपल्याला उपयोगी पडलेलं आहे. अशाच पद्धतीने आणखीन ज्या प्रजाती आपल्यासाठी उपयुक्त आहेत, ज्या प्रजातींचा आपल्याला उपयोग होतोय, अशा सर्व प्रजातींना स्थानिक लोक आपल्या आपल्या पद्धतीने काय करत असतात, संरक्षण देत असतात आणि त्यामुळे खाद्य वनस्पतींचे सुद्धा बऱ्याच अंशी आपण काय करू शकतो, संरक्षण करू शकतो. शाश्वत नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन हा आणखीन एक भाग या अंतर्गत येतो. यामध्ये जर माहिती सांगायची झाली तर जे काही स्थानिक लोक असतात, मग आदिवासी असतील किंवा तिथं वनक्षेत्राजवळ राहणारे लोक असतील, एखादं गाव असेल, त्या लोकांना त्या वनक्षेत्राबद्दल आस्था असते, त्याबद्दल त्यांना त्या क्षेत्राची माहिती असते आणि ते क्षेत्र ते स्वतःच्या म्हणजे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानत असतात आणि त्यामुळे त्या क्षेत्राबद्दल त्यांना आत्मीयता असते. आता याच आत्मीयतेचा, याच ज्ञानाचा वापर करून वनक्षेत्रांचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. याचं चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जे गौंड समाजाचे आदिवासी लोक आहेत ते वनक्षेत्रांचं संरक्षण याच माध्यमातून करतात. किंवा नागालँडमधील खोनामा नावाच्या जी जमात आहे ती सुद्धा वनक्षेत्रांचं संरक्षण याच माध्यमातून होते. त्यामुळे शाश्वत पद्धतीने ते वनक्षेत्रांचं काय करतात, संरक्षण करतात. कारण त्यांच्या पारंपरिक पद्धतींचा उपयोग करून स्थानिक परिसरात आढळणाऱ्या वनस्पती ह्या त्यांच्यासाठी काय ठरतात, उपयुक्त ठरतात किंवा त्याचं संरक्षण करण्याचं ते काम करतात. दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकमध्ये बेल्लोर इथल्या परिसरामध्ये स्थानिक लोकांनी पानकोळी आणि करकोचा या पक्ष्यांचं अधिवासाचं काय केलेलं आहे, जतन केलेलं आहे. स्थानिक प्रजाती जी स्थानिक लोकांनी तिथं येणारी ही प्रजाती जी आहे तिचं संरक्षण करण्यासाठी ती जिथं थांबते ते क्षेत्र सुरक्षित ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्यामुळे अन्न साखळीतला हा एक घटक किंवा पर्यावरणातला हा घटक आजही तिथं काय झालेला आहे, सुरक्षित आहे. म्हणजे ह्या ज्या काही संकल्पना आहेत, या ज्या काही प्रथा आहेत, ह्या आपल्याला इथं संवर्धनासाठी काय ठरतात, उपयुक्त ठरतात. किंवा अगदी जुनं उदाहरण सांगायचं झालं तर सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये या काय म्हणायचं दक्ष किंवा प्रजेसाठी दक्ष असणारा हा राजा त्यानं वनक्षेत्रांसाठी किंवा प्रजातींच्या संवर्धनासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. जे काही शिलालेख आढळतात किंवा जे काही त्या काळातल्या घटकांचं अस्तित्व आढळतं त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की वनक्षेत्रामध्ये आढळणाऱ्या ठराविक प्रजातींची नावं उल्लेख केलेली आहेत आणि त्या प्रजातींची शिकार केली जाऊ नये असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि तसं जर कोण एखादी व्यक्ती करत असेल तर त्याला दंडात्मक कार्यवाही किंवा शिक्षा त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये प्रजातींच्या संरक्षणासाठी कायदा करणारा हा राजा म्हणून आपल्याला त्याचं उदाहरण इथे आपल्याला घेता येईल. त्यामुळे शाश्वत पद्धतीने आपण काय करू शकतो, या साधन संपत्तीचं काय करू शकतो, व्यवस्थापन करू शकतो. आता या सगळ्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर वारली समाज हा आपल्या मुंबई जवळच्या क्षेत्रामध्ये जे वनक्षेत्र आहे मुंबईच्या आसपास तिथं असणारी ही आदिवासी जमात, या आदिवासी जमातीद्वारा वनक्षेत्रांचं संरक्षण केलं जातं. वनक्षेत्र म्हणजे देवता ते मानतात आणि त्यामुळे धार्मिक कार्यासाठी ती क्षेत्र ते काय करतात, आपल्या कार्यासाठी त्या वापर करत असतात. त्याचबरोबर त्या वनक्षेत्रात आढळणारी कुठल्याही प्रजातीची ते शिकार करत नाहीत, कारण नसताना वृक्षतोड करत नाही. एखादं वाळलेलं वृक्ष असेल तर त्याचा ते वापर करतात, पण गरज नसताना कुठल्याही प्रकारची हानी ते त्या वनक्षेत्राला पोहोचवत नाही, कारण ते वनक्षेत्राला देवता मानतात आणि त्यामुळे वनक्षेत्राचं जतन या समाजाद्वारा आजही केलं जातं आणि ते आपल्यासाठी आज काय ठरतं, पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. तर अशा ह्या आदिवासी जमाती आणि त्यांच्या प्रथा आजही आपल्याला उपयोग ठरतात. तर सेकंड पार्टकडे आपण वळतोय तो म्हणजे स्थानिक समुदायाच्या पद्धती.
ज्या काही पद्धती आजही अस्तित्वात आहेत त्या समुदायाद्वारा, त्या सुद्धा आपल्याला काय ठरतात, उपयुक्त ठरतात आणि त्याच काही पद्धतींची माहिती आपण इथे घेतो. पहिली येतं ते म्हणजे बिश्नोई लोकांचं. मगाशी जे पहिलं आंदोलन सांगितलं, चिपको आंदोलन, खेजरी या वृक्ष संवर्धनासाठी स्थानिक महिलांनी पुढाकार घेतला आणि ही वृक्षतोड होऊ नये म्हणून त्यांनी त्या वृक्षाला चिकटून उभारल्या किंवा आलिंगन देऊन उभारल्या. जर या वृक्षाची तोड करायची असेल तर आधी आम्हाला मारा आणि मगच या वृक्षाला तोडा, असं जे काही त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते जे सैन्य होतं ते माघारी गेलं आणि त्या वृक्षांचं संवर्धन झालं. आजही तिथले हे बिश्नोई लोक या खेजरी वृक्षाच्या संवर्धनासाठी तत्पर आहे किंवा काळविटाचं संरक्षण करण्यासाठी तत्पर आहे. त्यांच्या दृष्टीने ते वृक्ष अत्यंत स्थानिक परिसरातील महत्त्वपूर्ण प्रजाती मानतात ते, आणि त्यामुळे त्या प्रजातीच्या संरक्षणासाठी, त्या काळविटाच्या संरक्षणासाठी जे जे प्रयत्न करतात ते आजही त्या लोकांच्या द्वारा, ह्या बिश्नोई लोकांच्या द्वारा केले जातात. त्यामुळे ह्या स्थानिक समुदायांच्या पद्धतीमधली ह्या बिश्नोई समाजाची ही पद्धत आपल्यासाठी काय ठरते, पर्यावरण संवर्धनाचे एक चांगलं उदाहरण म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. तर दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर ते आहे देवराई. देवराई ही महाराष्ट्रातली संकल्पना. अशा पद्धतीची भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संकल्पना, पण महाराष्ट्रामध्ये देवराई ही संकल्पना आपल्याकडे अस्तित्वात आहे. देवराई म्हणजे देवाच्या नावाखाली वनक्षेत्र जे राखून ठेवलं जातं, वनक्षेत्र जे संरक्षित ठेवलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, देवराई असं म्हणतो. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणून जी आपल्याकडे पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारी सोसायटी आहे किंवा संस्था आहे, त्या संस्थेने जो सर्वे घेतला त्या अंतर्गत त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1600 देवराईंचं अस्तित्व आढळतं. म्हणजे एवढं वनक्षेत्र आज या देवराईच्या नावाखाली आजही काय आहे, सुरक्षित आहे. आता या देवराईंचं महत्व काय आहे, कशासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात किंवा काय गरज आहे या देवराईंची. पहिलं तर काय म्हणता येईल आपल्याला की या देवराईंच्या माध्यमातून तिथं असणाऱ्या प्राणी प्रजाती, वनस्पती प्रजाती म्हणजे एकूणच जैवविविधतेचं काय होतं, संरक्षण होतं. कारण देवतेचं क्षेत्र म्हणून कुठल्याही प्रकारची हानी तिथल्या क्षेत्राला पोहोचवली जात नाही आणि त्यामुळे तो भाग अगदी सुरक्षित राहतो. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण किंवा संवर्धन करणारा हा एक क्षेत्र म्हणून त्याचं महत्व आहे हे आपल्याला लक्षात येतं. दुसरा भाग काय सांगता येईल याचं, बहुतांशी देवराईंचं अस्तित्व आपल्याला कुठे आढळतं तर जिथं पाण्याचं उगमस्थान आहे, जिथं झरे उगम पावतात किंवा जिथं पाण्याची उपलब्धता आहे, असं क्षेत्र हे देवराईचं क्षेत्र काय केलेलं असतं, मानलं गेलेलं असतं. त्यामुळे पाण्याचं संरक्षण, पाण्याचं जतन किंवा नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचं संरक्षण करणारा हे क्षेत्र म्हणून ह्या देवराई काय केल्या जातात, मानल्या जातात. आता देवराईचा उपयोग करत असताना स्थानिक लोक धार्मिक कार्य पूर्ण करण्यासाठी तिथं करतात किंवा धार्मिक कार्य तिथं विधी त्यांच्या पार पाडत असतात. पण कुठल्याही प्रकारे अकारण वृक्षतोड, शिकार किंवा अन्य प्रकारची हानी त्या क्षेत्राला ते पोहोचवत नाहीत आणि त्यामुळे हे क्षेत्र सुरक्षित राहतं. तिथले जैवविविधता, तिथले नैसर्गिक स्रोत आजही या देवदेवतांच्या नावाखाली सुरक्षित आहेत. पण आज मात्र आपण करत असलेल्या कृतीमुळे या देवराईंचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, त्याला धोके निर्माण झालेले आहेत. आणि काय धोका निर्माण झालेला आहे तर शहरीकरण झालं. म्हणजे आपण जो आधीची कन्सेप्ट बघितली, लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढीमुळे राहण्याच्या जागेचा प्रश्न आणि तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायला लागलं, वनक्षेत्रावर अतिक्रमण करावं लागलं आणि वनक्षेत्रावरचं हे अतिक्रमण आपल्याला या देवराईंचं अस्तित्व नष्ट करायला भाग पाडत आहे. म्हणजे वनक्षेत्र हळूहळू त्याच्यावरचं आपलं अतिक्रमण, त्यामुळे ह्या देवराईंचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. तिथं जे धार्मिक विधी पार पाडल्या जातात तिथं जाणारे लोक आता अकारण तिथल्या वनक्षेत्राची हानी करतात आणि त्यामुळे तिथली जैवविविधता, तिथं असणाऱ्या प्रजाती यांचं सुद्धा अस्तित्व तिथं काय झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. शिवाय जलस्रोत ते सुद्धा आपल्या अतिक्रमणामुळे त्यांचं अस्तित्व सुद्धा काय झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या देवराईसाठी आज खूप मोठ्या प्रमाणात आपली वाढती लोकसंख्या काय ठरत आहे, त्रासदायक ठरत आहे. मग आता जर या देवराईच्या माध्यमातून
पर्यावरणाचं संवर्धन होत असेल तर ह्या देवराईंचं जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आपण काय करू शकतो या देवराईंसाठी? देवराईंच्या संरक्षणासाठी आपण महत्वाचं काम करू शकतो ते म्हणजे या देवराईंचं क्षेत्र जे आहे त्याचं काय करणे, मोजमाप करणे. किती क्षेत्र आहे, कुठं कुठं अशा देवराई आढळतात याचं रेकॉर्ड बनवणे. त्या देवराईमध्ये कुठल्या प्रकारच्या प्रजाती आढळतात आणि कुठल्या प्रकारचे वनस्पती आढळतात यांची नोंद ठेवणे. त्या वनक्षेत्राचा भाग मोठ्या प्रमाणात सुरक्षित कसा राहील याच्यासाठी योजना आखणे. प्रत्येक क्षेत्र हे स्थानिक लोकांद्वारा कुठल्याही प्रकारे त्याला हानी पोहोचणार नाही याची व्यवस्था करणे ही जबाबदारी आपण घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून या देवराईंचं काय करू शकतो, संरक्षण करू शकतो. तर बिश्नोई लोकांच्या प्रथा असतील किंवा देवराईसारखी प्रथा असेल, आजही आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी, प्रजाती संवर्धनासाठी किंवा जैवविविधतेच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरते. आणि त्यामुळे आपल्याला या स्थानिक ज्ञानाचा किंवा स्थानिक समुदायांच्या पद्धतींचा जर आपण आजही वापर केला तर निश्चितच आपण काय करू शकतो, पर्यावरणाचं संवर्धन करू शकतो. आणि म्हणूनच या गोष्टींची किंवा या घटकांची माहिती म्हणजे मुलांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा पाठ आपल्याला काय केलेला आहे, इथं सांगण्यात आलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्थानिक ज्ञान म्हणजे काय, त्याद्वारे पर्यावरणाचं संवर्धन कसं होतं आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं पाहिली. त्याचबरोबर स्थानिक समुदायांच्या पद्धती कोणत्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पर्यावरणाचं संवर्धन होतं हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.